नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आलो स्ट्रीम करायसाठी इकडे स्पेशली. हे बघू शकता, लॅपटॉप उघडला. आता करतो मी सेटअप थोडंसं फटाफट. ओबीएस उघडतो आणि स्ट्रीम करतो. एक टाईम असते 9:30 ते 10:30चा, 1 घंटाचा स्ट्रीम करतो. त्याच्यानंतर मग दुपारी करत असतो मी. दोन टाईम स्ट्रीम करत असतो. आणि आता सेटअप करतो मी फटाक से. लोड वाजवतो द्यायला. आता मी गेम फेमचा सेटअप करतो फटाफट से आणि स्ट्रीम स्टार्ट करतो. तर मित्रांनो, स्ट्रीम झाली. आता तर तिकडच्या याच्यासाठी पंखा आलेला आहे. ते चालू आहे पंखा. ते पंखा आलाय फ्लिपकार्टवरून. पंखा बोललेला आहे मम्मीला. पंखा तेवढा मोठा आहे. हे बा, हे मोटर आणि हे त्याचे खूप इक्विपमेंट्स बघता खाली. पंखा बघा उठला आहे. उसा पंखा पाहिजे. मम्मी, कितीचा झाला होता या पंखा? 1700 रुपयाचा. जास्त महाग नाही झालाय. 1100च्याही मानानं लय महाग नाही झाला काय? हे 4 ब्लेड त्याचे, हे मोटर त्याची. आणखीन छोटूसाच पंखा आहे. एवढूसा पंखा आहे. याच्यापेक्षा छोटा आहे तो. आता याला करतो फिटिंग. इथं एक, इथं एक. तर मित्रांनो, पंखा लागलाय. पंखा बघू शकता किती मोठा आहे. आमचा आहे बहुत मोठा पंखा आहे. आणि ह्या पंखा बघू शकता, याची साईज आणि याची साईज दोघांची किती आहे. एकदम म्हणजे छोटूसा खिलवण्यासारखी दिसून राहिली. आता मी चालू करून दाखवतो तुम्हाला. हे केला पंखा चालू. धावते घेऊ ते मस्त पण आहे. हाय 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 हाय. हा. हवा घेवा मस्त फेकते. आता बुटकुस आहे माहिती काय. याच्यापेक्षा समजा मोठा असला असता ना पंखा, याचे पानं समजा एवढे मोठे मोठे असले असते तर अजून स्पीडनं धावला असतात. काय झालं? आवाज काय चावे? लय छोटा वाटत राहिला आहे पंखा. 1100 रुपयाच्या मानानं लय छोटा आहे. मम्मीनंच बोलवला मित्रांनो. हे बघू शकता. ह्या आम्ही 1300 रुपयाला मागच्या वेळेस घेतला होता. आता याची किंमत जास्त 1500 रुपये असाल. पण हे मित्रांनो, ह्या 1100 रुपयाच्या मानानं लय छोटा झाला पंखा. ठीक आहे. हे पाय, ह्या तरी आम्ही घेतला होता ना, कितीचा होता ह्या घेतला होता 1100चा. पण याची पंखे मोठे होते. आम्ही इथे तोडलं कारण की याचं काहीतरी ब्लेड तुटलं होतं एक. तर आम्ही मग पुरे तोडले ते हे केलं. पण ह्या तरी मोठा आहे याच्यापेक्षा. ह्या तर लयच छोटा आहे. एवढूसा दिसू राहिला पूर्ण. पण काही बोला मित्रांनो, हवा मस्त फेकून राहिला आहे. पण मोठे पंखा पाहिजे होता. बहुत छोटा दिसून राहिला आहे. बापरे बाप, एवढा अंदर ठेवला होता. क्रिएटिनचा डब्बा आहे आता माया. याच्यात शोधा लागल. मम्मी, नट भेटला. अबे खाली नट पडला. मम्मी त्याला तो तिथं आहे. अरे लवकर. चला मित्रांनो, आता करणार आहे मी स्ट्रीम स्टार्ट. तर आज दाखवतो मी काय काय सीन तर कसं काय राहते. तर सगळ्यात पहिले दाखवतो स्क्रीन शेअर कसा करतो मी. तर स्क्रीन शेअरसाठी स्पेशल सॉफ्टवेअर आहे ज्याचं नाव आहे एक्सपोजर. हा याचा ओनर आहे, ज्यांना हे केलं होतं. तर थँक्स फॉर एक्सपोजर बाई. हे त्याचा सॉफ्टवेअर आहे जे त्यानं बनवलेलं आहे. तर आपल्याला काहीच नाही, USB ना त्याच्यात हे करावं लागते. आता इथं मला स्कॅन होईन ऑटोमॅटिक. हे आलं. इथं बिट रेट कम से कम ठेवायचं. लाईक मी 5 ठेवून देतो आणि बस. पहिले 3Dवर करायचं, बस झालं. स्क्रीन शेअरवर बटन दाबली की होऊन जाते. तर त्याच्याही पहिले आता हेच करत नाही मी, कारण की नाही तर चालू आहे सध्या. तर आता OBS उघडतो. OBSमध्ये तुम्हाला सेटअप दाखवतो. तर हे जे आहे, हे जे पहिली इथं चार्ट चालते मॅम, हे लाईक्स आहे, हे बाकी सगळं आहे जे पण असते ते. आणि वर तर एवढे सबस्क्रायबर आपल्या त्या गेमिंग चॅनलवर. तर तुम्ही समजा नवीन असाल तुम्ही पण करून टाकजा. आता मी करतोच, लोकेशला फोन लावतो, लोकेशसोबत लाईव्ह करतो आज. तर चला ठीक आहे, मी बसतो आता लाईव्ह करायला. आता स्ट्रीम स्टार्ट करतो आणि शो. A few minutes later. मित्रांनो, स्ट्रीम झाली. आजची एवढी 65 स्ट्रीम बनते ना, मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे काय वेळ माहिती आहे का, मी स्ट्रीम स्टार्ट केली. सगळ्यात पहिले स्ट्रीम स्टार्ट केली. आय थिंक 15 ते 20 मिनिटं स्ट्रीम झाली. त्याच्यात मग त्या दुसऱ्या ज्या मोबाईलवरून मी हॉटस्पॉट देऊन हे करत होतो ना, स्ट्रीम चालू हे करत होतो. तर अचानक यातला नेट सरला, स्ट्रीम रुकून गेली, तिथेच थांबून गेली. त्याच्यानंतर मग दुसरी स्ट्रीम स्टार्ट केली. मग त्याच्यात मी माझ्या स्वतःच्या मोबाईलमधला नेट दिला. त्याला माझा मोबाईल
तिला बरोबर काय झालं माहिती आहे का, गेममध्ये नेटच पुरे नाही, कारण की नाही एकदम डायरेक्ट पेन हाय चाललं गेलो पूर्ण. तर मग त्याच्या यानं मग मला काय करायला लागेल, त्याची बिटरेट कमी केलं, हे ते केलं. मोबाईलला काय म्हणजे अचानक काय झालं, मग एकदम फुल हीट होऊन राहिला होता पुरा मोबाईल, पुरा एकदम म्हणजे गरम झाला. आणि मोबाईल बिलकुल चालले नाही, बिलकुलच चालले नाही, म्हणजे एकदम लॅग करे उतरला बरोबर एकदम, म्हणजे अलगच करे. क्रॅश नाही, एकही वेळा क्रॅश नाही झाला गेम, पण ब्लॅक बहुत होत होता. म्हणजे काय होऊन राहिलं होतं फॅमिलीने मारलं. आता मी उद्या किंवा संध्याकाळी पाहिजे काय आहे. आता सध्या स्ट्रीम झाली, आता म्हटलं आराम करतो थोडा वेळ, म्हणजे हो आज क्रिकेट खेळायला गेलो तर चाललो ते. पण भाई मजाक नाही करत, एवढा जास्त लॅग करे यार, मजाक नाही. कारण की एवढी जेवढी स्ट्रीम केली ना, कधीच एवढा लॅगिंग झाला, एवढा लॅगिंग झाला त्या बहुत जास्त लॅग झाला. आणि हो याचं काय करायचं तर थोडंसं पाहा लागेल त्याच्यावर. 3 hours later. तर आजही क्रिकेट खेळायला गेलो, आणि बरेचसे लोक म्हणून राहिले होते की भाई क्रिकेट खेळणं सोडलं की काय झालं, काय कोण खेळायला नाही चाललो. तर त्याचा एक रिझन आहे की पोट्टे बहुत कमी येऊन राहिले, आणि जे पण येऊन राहिले त्यांना इच्छा नाही राहिली मग खेळायची. कारण की मग कसं आहे माहिती का, जास्त फिल्डिंग मग म्हणजे जास्त दूर मारू नाही शकत, इकडचे रन बंद करा, इकडचे स्ट्रेट बाउंड्री स्टार्ट करा, हे करा ते करा. तर कमी फिल्डर्स येतात हेच आहे, आणि मजा येत नाही एवढी काही जास्त. जेवढे जास्त प्लेयर्स असेल तेवढे जास्त मजा येते. तर त्याच कारणाच्या बॉसचे जण मी त्या वेदांतले फोन लावतो, वेदांत म्हणते की मी ज्याला फोन लावून राहिलो तर फोनच निपटून राहिला. तर मग आम्ही असंच हे करतो, तर हेच रिझन आहे याच्या मागचं. आणि बॉसच्या लोकांना माहिती नसेल की हे शर्ट कुठचं आहे, कोणतं वे काय आहे. तर मी तुम्हाला सांगून देतो हे शर्ट काय आहे. तर हे डिपार्टमेंटचं शर्ट आहे माझ्या कॉलेजचं. तर हे बघू शकतात लोगो आहे NIT कॉलेजचा, आणि हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हे इथं लिहिलं आहे असोसिएशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. दिसलं की नाही दिसलं तर माहीत नाही, हे बघू होऊन घ्या, दिसलं सर. तर हे कॉलेजचं आहे, आणि हे पण कॉलेजचंच आहे, तुम्हाला सांगून देतो हे पण कॉलेजचं आहे. हे पण जे शर्ट होतं, पण हे बहुत लेट भेटलं आम्हाला. हे कसं आहे माहिती आहे का, एकदम एंडिंगला भेटलं, जे जानेवारीच्या आय थिंक जानेवारीमध्ये भेटलं होतं आम्हाला. याच्यात एक लोगो आहे, तुम्हाला दाखवून देतो लोगो. हे पहा, जे तुम्हाला क्रिकेट खेळता खेळता दिसले असं, हे पहा हे कॉलेजचं आहे. आणि अरे काय एक पडून राहिलं मी पडतं. हे कॉलेजचे होते. तुम्ही हर वेळेस ते ग्रीन याच्यात पाहिलं असेल मला, कारण की ते ग्रीन मेन शर्ट वे, आणि हे पण मेनच आहे. पण हे काय कॉलेजचं काही समजत नाही, कधी कधी म्हणते की भाई हे चालत नाही बा, असं नाही तसं नाही, हे घालून नका येऊ. आणि मग दिलं कायले. तर झालं आता ठीक आहे, ते तर झालं कॉलेजचं संपलं आता आपलं. तर हे होते 2 शर्ट जे मी घरीच वापरतो. सुजाचंही आहे माहिती आहे का, रूमवर सुजानं हे हिरोवालंही ठेवलं, हेही ठेवलं, आणलं काहीच नाही त्यांना माहिती आहे. त्यांना फक्त स्वतःचे कपडे आणले, बाकी काहीच नाही आणले. कॉलेजचं जिथं जे होतं ते त्याच्यातच पडला तिथं, बाकी कॉलेजचं काहीच नाही आणलं त्यांना. आणि मी बसलो आता ब्लॉग एडिट करत. मी तुम्हाला सांगून देतो, कारण की दोघं तिघांना विचारलं होतं की भाई असं कोण कोराला, तसं कोण कोराला. हेच आहे त्याच्या मागचं रिझन, बाकी काही नाही आहे. म्हणून क्रिकेट खेळायला चाललो नाही. तर मित्रांनो जेवण करायसाठी आलो आहे. इकडे बनला आहे उपमा, इकडे पनीर बनले, हे आली थाली, आलू वांग्याची भाजी, पोळी, भात. तर मित्रांनो तुम्हाला एक खतरनाक चीज दाखवतो, जो व्ह्यू मला भेटू राहिला पाहिले तो दाखवतो. लगेच होऊ शकते क्वालिटी थोडीशी कमी राहील, तरी पण मस्त भेटू राहिला. इकडे पूर्ण बद्दल आहे, काय मित्र रात्री पाणी येते की काय. आता मी जिकडे फिरायला गेलो तिथे मस्त व्ह्यू येऊन राहिला होता, पण तिथं मी काढला नाही. मी म्हटलं घरी इथून काढतो, पण इथूनही मस्त व्ह्यू येऊन राहिला, तो की दिसू शकते तुम्हाला. भाई एकदम टॉप क्लास, पूरा फुल मुंडे आहे भाई. लगेच माझ्या मोबाईलची क्वालिटी थोडीशी आहे म्हणा डिसेंट. हे आपली टंकी, इकडं पुरे बद्दल आहे, एवढे अरे पुरे बद्दलच आहे. आणि इकडे चंदा मामा भाई